नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या 225 रिक्त पदसंख्येच्या पदभरतीबाबतची अपडेट या ठिकाणी बघणार आहोत। एक कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होत आहे। जर यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करण्याकरिता 19 ते 38 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्ष वयामध्ये सूट मिळणार आहे, तेव्हा नक्की तुम्ही यासाठी प्रयत्न करू शकता। आज आपण या व्हिडिओमध्ये कोणती पदे त्या विभागाकडून भरल्या जाणार आहे, शिक्षण पात्रता काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, अर्ज फी किती लागणार आहे, अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन पदभरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या ऑफिशियल जाहिरातीवर या ठिकाणी आलेलो आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त मागणी पत्रानुसार आरोग्य सेवा संचालनालया अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या विभागामध्ये गट अ ची रिक्त पदे या ठिकाणी भरल्या जात आहे। तर या संवर्गातील पदभरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज इथे मागवल्या जात आहे। टोटल मित्रांनो 225 रिक्त पदसंख्येसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। तर या पदांसाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, भरावयाच्या पदाचा सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचा तपशील इथे दिलेला आहे। एकूण 225 रिक्त पदसंख्येसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांकरता, महिलांकरता, खेळाडूंकरता, अनाथ दिव्यांगाकरता या ठिकाणी रिक्त पदे देण्यात आलेली आहे। कोणत्या प्रवर्गामध्ये किती रिक्त पदसंख्या याबाबतची माहिती तुम्ही जाहिरातीमधून इथे घेऊ शकता। 225 रिक्त पदांपैकी 9 रिक्त पदे दिव्यांगाकरता इथे आरक्षित आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा, सर्व माहिती या जाहिरातीमध्ये रिक्त पदसंख्येबाबत इथे देण्यात आलेली असून ज्या प्रवर्गातील तुम्ही असाल त्या प्रवर्गामध्ये या ठिकाणी तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता, अशा प्रकारचा तपशील इथे देण्यात आलेला आहे। त्यानंतर अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी इथे देण्यात आलेला आहे। भरतीबाबतचे वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। 21 जानेवारी 2025 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात होणार आहे। तर 10 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2025 या ठिकाणी देण्यात आली आहे। त्यानंतर चलनाद्वारे तुम्ही परीक्षा शुल्क या ठिकाणी 12 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत या ठिकाणी भरू शकता। त्यानंतर मित्रांनो, पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी शासनाकडून या ठिकाणी निर्धारित केलेले आहे, त्याची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीची पीडीएफ मित्रांनो टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे, तेव्हा तुम्हाला या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घ्यायची असेल तर माझे टेलिग्राम चॅनल आहे, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा। त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या जाहिरातीची पीडीएफ या ठिकाणी मिळून जाईल। तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, कालावधी, त्या भरतीबाबतचे वेळापत्रक इथे दिलेले आहे। त्यानंतर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी शासनाकडून ज्या काही निर्धारित केलेल्या आहे त्याची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी ही जाहिरात आहे मित्रांनो। तर या जाहिरातीच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी व्हिडिओ इथे बनवण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्यास तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी या पदासाठी वेतन किती असणार आहे, तर प्रति महिना 67,700 ते 2,08,700 रुपये या ठिकाणी वेतन तुम्हाला मिळणार आहे। त्याचप्रमाणे काही अनुज्ञेय भत्ते सुद्धा या पदासाठी असणार आहेत। तर एक सरकारी कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होत आहे। एमपीएससीच्या माध्यमातून ही रिक्रुटमेंट 225 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी निघालेली आहे, तेव्हा नक्की तुम्ही या पदासाठी प्रयत्न करू शकता। त्यानंतर या पदासाठी पात्रता काय लागणार आहे, तर उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे। वयोमर्यादा या पदासाठी बघू शकता, किमान वयाची अट 19 वर्ष, तर कमाल वयाची अट या ठिकाणी अराखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष, त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडूंकरता, दिव्यांगाकरता या ठिकाणी बघू शकता कमाल वयाची अट इथे देण्यात आलेली असून या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर शैक्षणिक पात्रता व अनुभव काय लागणार आहे, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ज्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस डिग्री आहे किंवा इंडियन मेडिकल काउन्सिल यांच्या अंतर्गत
अधिसूचित नियमानुसार कोणतीही अन्य शिक्षण पात्रता आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। त्याचप्रमाणे एनी क्लिनिकल सब्जेक्ट या विषया अंतर्गत ज्या उमेदवाराने पोस्ट ग्रॅज्युएटची डिग्री या ठिकाणी प्राप्त केलेली आहे असे उमेदवार या पदासाठी एलिजिबल आहे। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, त्याबाबतचा तपशील इथे दिलेला आहे। कोणकोणते क्लिनिकल सब्जेक्ट या ठिकाणी आवश्यक आहे, ज्यामध्ये तुम्ही पात्र आहात या पदासाठी अर्ज करण्याकरता, त्याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। याबाबतची माहिती तुम्ही या जाहिरातीमधून इथे घेऊ शकता। त्याचप्रमाणे प्री क्लिनिकल आणि पॅराक्लिनिकल या विषयातील MD पॅथॉलॉजी या विषयातील पदव्युत्तर पदवी अशी शैक्षणिक अर्हता ज्या उमेदवाराने धारण केलेले असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। त्याचप्रमाणे पॅराक्लिनिकल या विषयातील MD फॉरेन्सिक मेडिसिन ही शैक्षणिक अर्हता धारण करणारे उमेदवार सुद्धा या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। सर्व माहिती या ठिकाणी एनी क्लिनिकल या विषयाची इथे देण्यात आलेली आहे। तर या विषयामध्ये तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्की या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो, अनुभव पात्रता या पदासाठी काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, किमान 5 वर्षाचा हॉस्पिटल वर्किंगचा अनुभव आणि कमीत कमी 30 बेड्स कॅपॅसिटी हॉस्पिटल वर्किंगचा अनुभव या ठिकाणी त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता इथे देण्यात आलेली आहे। तर या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की इथे अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, अर्ज कशा प्रकारे सादर करायचे त्याची पद्धत इथे देण्यात आलेली आहे। आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केलेली नसल्यास नोंदणी करून या ठिकाणी आपली प्रोफाईल तयार करणे, खाते तयार केलेले असल्यास ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत म्हणजे अपडेट करणे, त्यानंतर विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज इथे सादर करणे आणि परीक्षा शुल्क भरणा करून विहित पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करणे, अशा प्रकारे अर्ज सादर करण्याबाबत माहिती ते देण्यात आलेली आहे। त्यानंतर अर्ज सादर करताना कोणकोणती कागदपत्रे प्रमाणपत्रे या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे। बघू शकता या ठिकाणी कागदपत्राचा तपशील इथे दिलेला आहे। तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कोणत्या फॉर्मॅटमध्ये ती फाईल या ठिकाणी अपलोड करायची आहे तर या ठिकाणी बघू शकता PDF फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी ती फाईल इथे अपलोड करायची आहे। त्याची साईज सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। किमान साईज किती लागणार आहे, कमाल साईज किती लागणार आहे याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली असून अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी ती कागदपत्रे प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करू शकता। अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। MPSC विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या ठिकाणी या पदासाठी ऑनलाईन अर्ज इथे सादर करू शकता। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, mpsconline.gov.in ही वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत तुम्हाला अधिक माहिती जर घ्यायची असेल तर या विभागाच्या वेबसाईटला या ठिकाणी भेट देऊ शकता। सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, अर्ज करण्याकरता परीक्षा शुल्क किती लागणार आहे तर खुल्या प्रवर्गासाठी 719 रुपये फी असणार आहे। तर मागासवर्गीय तसेच दिव्यांग अनाथांकरिता दुर्बल घटक यांच्यासाठी 449 रुपये फी या ठिकाणी असणार आहे। नॉन रिफंडेबल फी असणार आहे। ऑनलाईन अर्ज सादर करताना ही फी या ठिकाणी तुम्हाला भरावी लागणार आहे। तर ऑनलाईन पद्धतीने ती फी कशी भरावी, ऑफलाईन पद्धतीने ती फी कशी भरावी याची सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये इथे देण्यात आलेली आहे। सविस्तर माहिती तुम्ही या जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। अधिक माहिती जर घ्यायची असेल तर आयोगाच्या या संकेतस्थळावर या ठिकाणी सर्व माहिती देण्यात आलेली आहे, त्याची जाहिरात सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। तर या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती इथे घेऊ शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, 225 रिक्त पदसंख्येसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी आरोग्य सेवा संचालनालयाअंतर्गत येत असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या विभागामध्ये गट अ पदासाठी या ठिकाणी होत असून त्याची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।